नमस्कार मंडळी, मी आता डोळ्यांच्या हॉस्पिटल मधून आली. माझे पण डोळ्यांचं चेकअप करायचं होतं. हे बघा काय झाले बघा डोळ्यांना माझ्या. तर त्यामुळे मी गेलेली हॉस्पिटलमध्ये. आता माझे जे रील्स वगैरे येतील ना 4-5 दिवस असे गॉगल लावूनच येतील, कारण मला आता म्हणजे खूप सुजलंय. म्हणून त्यामुळे आता काही जमणार नाही असं विदाऊट चष्मा किंवा गॉगल घेतलं ना. किती घाण दिसते बघा. खूप औषधं पण दिलेत, आता बॅग मध्ये आहेत. तर आता बघूया किती दिवसात होते रिकवर. माझे टीम मेंबर मला बोलतात की थोडी काळजी घे, चेहऱ्याची काळजी घे, स्वतःची काळजी घे, पण मी अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. हे 100% खरं आहे. मी माझ्या स्किनची केअर नाही करत, मी माझ्या हेल्थची केअर नाही करत. खूप दुर्लक्ष करते स्वतःकडे. वेळ पण नसतो तसा ऍक्च्युली. कोर्टमध्ये जायचं, ऑफिस सांभाळायचं, घर सांभाळायचं, त्यानंतर मग अजून खूप काही गोष्टी असतात ना आपल्या लाईफ मध्ये. त्यामुळे मला स्वतःला वेळ द्यायला खरोखर कमी मिळतो. आणि ही सगळी कंडिशन त्यामुळेच झाली. हे बघा, हे सगळं माझं स्वतःचा केअरलेसपणा आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही स्वतः खरंच स्वतःकडे लक्ष द्या. मी खूप कमी देते लक्ष स्वतःकडे. आणि इतकं छान लाईफ आहे ना माझं, तरी पण मी स्वतःकडे लक्ष देत नाही. खरं सांगते, मला असं वाटतं मी खूप सुखी व्यक्ती आहे. तर म्हणजे आज माझ्याकडे सगळं आहे. म्हणजे शिक्षण आहे, प्रोफेशन आहे, कमवते पण चांगली, फॅमिली चांगली आहे, छान फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आणि खूप म्हणजे छान स्पिरिच्युअल लाईफ आहे. सगळं काही आहे. पण असं आहे की कधी कधी एक एक गोष्ट आपण ना लक्ष देत नाही आपल्या स्वतःकडे. ते म्हणजे आपली केअर करणं. आणि केअर करणं खूप गरजेचं आहे, जे की मी करत नव्हतं. पण आता याच्या पुढे मी चांगलं लक्ष देणार आहे स्वतःकडे. आणि आता तुम्ही पण सगळ्यांनी स्वतःकडे चांगलं लक्ष द्या. आणि माझे सद्गुरू बोलतात की आपण स्वतःकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे, चेतन राहणं गरजेचं आहे. पण मी तेच ध्यानात घेत नाही, आणि ते ध्यानात घेणं खूप गरजेचं आहे. कळलं? आणि खूप छान दिलंय मला सगळं, आणि त्याची मी काळजी नाही केली तर मग कसं होईल? केलं पाहिजे ना. आपल्याला जे परमात्म्याने निरंकारने इतकं सुंदर दिलंय, मग ते एवढं सुंदर बघायला कोण आहे? तुमच्यासारखे लोक बघणार कशी मग? मग म्हणून मी आता सुंदर राहणार आहे. मंडळी, हा ब्रिज ईस्ट अँड वेस्ट ला जाण्या येण्यासाठी आहे, आणि इथून जाऊ शकतो आपण, खूप जवळ आहे. मी जाताना ऑटोने गेली, 60 रुपये घेतले ऑटोने. पैसे पण वाचवले पाहिजे ना, पैशाची पण किंमत पाहिजे. म्हणून मी आता चालत आली. एवढंच इथून ब्रिज वरनं क्रॉस करायला काय, माझं घर तर इथे आहे वेस्टला, इथे जवळच राहते. 60 रुपीज घेतले ऑटोने. पैशाची पण किंमत कळली पाहिजे. नाही तर पैसे बोलेल बाबा ह्याला किंमत ना माझ्या गोष्टीची, मी का हिच्याकडे जाऊ? म्हणून पैशाची किंमत खूप गरजेचं आहे. नाही तर त्याला जर व्हॅल्यू आपण नाही दिलं तर बोला चल मी हिच्याकडे गेले, ही मला कशी पण वेस्ट खर्च करते, हिला काही किंमत नाही माझी, मी हिच्याकडे जाणारच नाही. म्हणून मी आता पैशाची पण खूप जास्त किंमत करते. तर मंडळी, आता मी घरी जाते. इथे जवळच माझं घर आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.